चला आज एका अशा सफरीवर निघूया जिथे इतिहास आणि श्रद्धा यांचा एक अद्भुत संगम बघायला मिळतो. आपण निघालो आहोत धाराशिव जिल्ह्यातल्या येरमाळा इथल्या येडेश्वरी देवीच्या प्राचीन मंदिरात. जवळपास 800 वर्षांहून अधिक काळ हे मंदिर एका टेकडीवर उभा आहे आणि लाखो लोकांसाठी एक अढळ श्रद्धास्थान बनलं आहे. ऐकायला थोडं विचित्र वाटेल, पण या देवीच्या नावाची गोष्ट एका प्रश्नापासून सुरू होते. आख्यायिकेनुसार हे तेच वाक्य आहे जे प्रभू श्रीरामांच्या मुखातून आलं आणि देवीला तिचं नाव मिळालं. पण थांबा, या नावामागे अजून एक कथा दडलेली आहे. तर जाणून घेऊया या नावामागच्या त्या 2 रंजक कथा. या नावाचे 2 वेगवेगळे उगम सांगितले जातात. एकीकडे आहे एक प्रसिद्ध पौराणिक कथा. जेव्हा देवी पार्वतीने सीतेचं रूप घेऊन रामाची परीक्षा घ्यायचा प्रयत्न केला तेव्हा रामाने तिला ओळखलं आणि विचारलं, आई तू येडी आहेस का? आणि दुसरी शक्यता आहे ती भाषिक आणि सांस्कृतिक मुळाची. स्थानिक बंजारा समाजाच्या गोरबोली भाषेत याडी या शब्दाचा अर्थ होतो आई, आणि त्या याडी शब्दावरूनच येडेश्वरी हे नाव आलं असावं. म्हणजे बघा, एकाच नावात इतिहास आणि श्रद्धा दोन्ही कसं दडले. चला आता प्रत्यक्ष मंदिराकडे जायला लागूया, म्हणजे अगदी पायथ्यापासून ते थेट प्रवेशद्वारापर्यंतचा तो पवित्र मार्ग अनुभवूया. आपला प्रवास सुरू होतो तो कल्लोळकुंडापासून. कथा अशी आहे की खुद्द भगवान दत्तात्रेयांनी हे कुंड देवी पार्वतीच्या स्नानासाठी निर्माण केलं होतं. आणि ही परंपरा आजही जिवंत आहे हो. देवीच्या रोजच्या स्नानासाठी पाणी आजही याच पवित्र कुंडातून घेतलं जातं. इतकंच नाही तर या कुंडाच्या भिंतींवर मारुती, गणपती, महादेवाच्या मूर्ती आहेत. आणि संपूर्ण टेकडीला फेरी मारायची असेल तर 2 किलोमीटरचा पक्का रस्ताही तयार केलेला आहे. आता खरी चढाई सुरू होते. साधारण 400 फूट उंच टेकडी आहे आणि त्यावर आहेत तब्बल 2024 पायऱ्या. ही चढण म्हणजे फक्त शारीरिक नाही, तर तो एक श्रद्धेचा प्रवास आहे. चला तर एक एक पायरी चढूया. सुरुवातीलाच एक मोठी सुंदर कमान आपलं स्वागत करते. मग साधारण 50 पायऱ्या चढल्या की एक जुनी दगडी दीपमाळ आपलं लक्ष वेधून घेते. जरा पुढे गेलं की पत्र्याचं छत येतं आणि दोन्ही बाजूला पूजा साहित्याची, खेळण्यांची दुकानं लागतात. ती एक वेगळीच गंमत असते. आणि असं करत करत आपण शेवटी पोहोचतो मंदिराच्या त्या ऐतिहासिक दुमजली प्रवेशद्वारापाशी. आणि आता आपण प्रवेश करतोय मंदिराच्या मुख्य भागात, जिथे या मंदिराचं खरं हृदय आहे. आत पाऊल टाकताच समोर येतो एक भव्य सभामंडप. आणि जमिनीवर बघा, देवीचं वाहन, एक सुंदर पितळी सिंह. जणू काही तोच आपलं स्वागत करतोय. पण या सभामंडपाचं खरं वैशिष्ट्य आहे इथले खांब. 1-2 नाही तर तब्बल 101 कोरीव दगडी खांब आहेत इथे. आणि विचार करा, या प्रत्येक खांबावर चांदीचा पत्रा चढवलेला आहे. त्यामुळे काय होतं की संपूर्ण सभामंडप असा झळाळून निघतो. एक वेगळंच दैवी वातावरण तयार होतं. आता इथल्या गर्भगृहात देवीची नेहमीसारखी मूर्ती नाहीये. इथे आहे स्वयंभू तांदळा. स्वयंभू म्हणजे काय, तर सोप्या भाषेत जे आपोआप निर्माण झालंय, ज्याला कुणी बनवलेलं नाही. म्हणजे हा एक असा पवित्र दगड आहे जो मानवनिर्मित नाही, तर तो निसर्गातूनच प्रकट झालेला एक दैवी आविष्कार मानला जातो. तर मंदिराच्या अगदी आत गर्भगृहात एका सुंदर चांदीच्या मखरात हा स्वयंभू तांदळा आहे. आणि त्याला एक सगुण रूप देण्यासाठी त्यावर चांदीचा मुकुट, एक मुखवटा आणि डोळे बसवले आहेत. त्यामुळे भक्तांना देवीच्या साक्षात दर्शनाचा अनुभव येतो. चला, गर्भगृहातून बाहेर येऊन आता मंदिराच्या मोठ्या प्रांगणात फेरफटका मारूया. कारण हे फक्त एक मंदिर नाहीये, तर अनेक देवतांचं एक शक्तिपीठ आहे. इथे फिरताना नरसिंहाचं मंदिर दिसतं. जाणाई देवी आहे, मातंगी देवी, गणपती, दत्त, खंडोबा, अरे अगदी तुळजाभवानी आणि महादेवाचंही मंदिर आहे. आणि या सगळ्यात एक खास जागा आहे. एका जुन्या चिंचेच्या झाडाखाली संगमरवरी पादुका आहेत. असं म्हणतात की या पादुका थेट अयोध्येहून आणलेल्या आहेत. एवढं सगळं पाहिल्यावर आता बोलूया त्या गोष्टीबद्दल जी या मंदिराला जिवंत ठेवते. इथले सण आणि उत्सव, ज्यामुळे हजारो लाखो लोक इथे खेचले येतात. इथला सगळ्यात मोठा उत्सव म्हणजे चैत्र पौर्णिमेचा. पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी देवीची पालखी एका मोठ्या मिरवणुकीने जवळच्या आमराईत जाते. तिथे देवी 5 दिवस मुक्कामाला असते. आणि एक चमत्कारिक गोष्ट घडते असं मानलं जातं की तिथे जमिनीत चुनखडीचे खडे आपोआप वर येतात. मग 5 दिवसांनी देवी परत मंदिरात येते आणि वर्षभरात एकदा ह्याच चुनखडीने मंदिराला चुना लावला जातो. किती वेगळी आणि सुंदर परंपरा आहे. आणि ही श्रद्धा फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित नाहीये. चैत्र पौर्णिमा असो, नवरात्र असो किंवा इतर पौर्णिमा, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या 4 राज्यांमधून भाविक येथे येतात. खऱ्या अर्थाने हे एक भक्तीचं मोठं केंद्र आहे. जर कोणाला प्रत्यक्ष इथे भेट द्यायची असेल तर त्यांच्यासाठी ही काही महत्त्वाची माहिती.
हे ठिकाण धाराशिव जिल्ह्यातल्या येरमाळा इथे आहे. कळंबपासून 30 किलोमीटर तर धाराशिव शहरापासून 44 किलोमीटरवर. एसटी बसची सोय आहे किंवा स्वतःच्या गाडीनेही मंदिराच्या पायथ्यापर्यंत आरामात जाता येतं. आणि हो, परिसरात राहण्याची आणि जेवणाची सोयही चांगली उपलब्ध आहे. जवळपास 1000 वर्षांपासून हे मंदिर आख्यायिका आणि श्रद्धा यांची एक जिवंत कहाणी सांगत उभं आहे. खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे की इथले दगड येत्या 1000 वर्षात अजून कोणत्या कथा सांगतील.